सर्व अधिकारी आणि योगा करतायत ते सर्व अधिकारी आज 8:30ला सुरू केलं ना तुम्हाला अजून 2 तास करायला लागेल. अरे नाही तिकडे 2 तास होता. आम्ही आलो तिकडे पतंजली बाबा मागले म्हणजे आज एकदम फ्रेश मध्ये तुम्ही सर्व काम कराल, कारण योगा केल्यावर माणूस अतिशय फ्रेश राहतो. आणि म्हणून योगा हे आपल्या एक दिवसाचं नाही तर आपल्या जीवनाचं एक अविभाज्य अंग बनलं पाहिजे. दररोज योगा केला पाहिजे, तर त्याचा परिणाम आपल्या एफिशियन्सीवर नक्की होईल. काम आपल्याकडून चांगलं होईल, जे लोक आपल्याला भेटतील त्यांनाही चांगली सेवा मिळेल, कारण आपलं मन फ्रेश असेल, शरीर फ्रेश असेल. आणि त्यामुळे योगा खरं म्हणजे ही आपली प्राचीन परंपरा, अनेक वर्षापासूनची परंपरा. परंतु खऱ्या अर्थाने बाबा रामदेवजी सारखे लोक पुढे आले आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी याला एक वैश्विक रूप दिलं. एक जगामध्ये योगा महत्त्व आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी पसरवलं आणि त्यामुळे जगभरामध्ये आज योगा डे सगळीकडे होतोय. मोदीजी देखील आता श्रीनगरला योगा डे साजरा करतायत. म्हणजे जिकडे असतील, गेल्या वर्षी परदेश विदेशात होते. म्हणजे योगाचं महत्त्व जे आहे ते मोदीजींनी पूर्ण जगभराला दाखवून दिलं. कारण स्वच्छतेचं देखील महत्त्व काय मोदीजींनी 2015 साली लोकांना नाही देशाला दिलं आणि त्याचा कित्ता आपण गिरवतोय. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आजचा हा योगा डे महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे होतो. आणि मग सर्व अधिकारी इकडे आहेत आणि आमचा एक मंत्री पण आहे. तू खरोखर करणार आहे ना? आज मंत्रालयाच्या वतीने आहे. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांनाच खूप शुभेच्छा देतो. योग हा एक काळाची गरज आहे. शरीराला स्वस्थ ठेवायचं असेल तर आपल्याला योग आवश्यक आहे, योगा आवश्यक आहे. आणि म्हणून मी सगळ्यांना शुभेच्छा देत असताना करो योग रहो निरोग अशा प्रकारची आपल्याला मी शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा सर्व अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो. वेळात वेळ काढून आज आपला कामाचा दिवस असताना देखील आपण योग दिवस साजरा करताय आणि या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल मी आपण अभिनंदन करतो. मनापासून शुभेच्छा. आम्ही पण करून आलोय आता दोघंही तिकडे गेट ऑफ इंडियाला. सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. बीच का छोड़ दो थोड़ा सा इंस्ट्रक्टर के
खाली येणे. चौथं तालासन करूया. रिस्ट क्रॉस करायची. श्वास घेऊन हळुवारपणे वर जाणे. श्वास रोखून धरणे. श्वास सोडताना हळुवारपणे हात मागे घेऊन खाली आणणे. कोनासन नंबर 1 करूया. पायामध्ये 3 पायाचं अंतर म्हणजे 1, 2, 3. मॅटच्या बाहेर पाय ठेवलं तरी चालेल. टोस पॅरल ठेवा म्हणजे वजन अँकल जॉईंटवर येईल. डावा हात काखेमध्ये ठेवा. लेफ्ट हँड अंडर द शोल्डर. And when you exhale, slide the right hand down, looking down towards the right hand and stay there in the stretch. Inhale करते हुए धीमी गति से वापस. दूसरी तरफ. So right hand under the right armpit, left hand on the left leg. सांस छोड़ते हुए धीमी गति से लेफ्ट की तरफ स्लाइड करें. श्वास घेताना हळुवारपणे पूर्व स्थितीमध्ये परत. तिसरं कोनासन करूया. श्वास घेऊन दोन्ही हात साईडला. श्वास सोडून उजव्या बाजूला वळायचं. श्वास सोडता सोडता डाव्या पायाला हात आणि उजव्या हाताकडे नजर. श्वास घेताना पूर्व स्थितीमध्ये परत. दुसऱ्या बाजूला. श्वास सोडताना उजव्या पायाकडे प्रयाण. डाव्या हाताकडे नजर. श्वास घेऊन परत वरती आराम. हे सगळे जे व्यायाम आहेत ते तुमच्या मणक्यासाठी आहेत. मणका शाबूत तर शरीर शाबूत. मणका पुऱ्या शरीराचं भाग येतो. द नेक्स्ट वन वी कॅन ट्राय इज एकपदासन. जेवढं जमेल तेवढं करू शकता. दिस इज फॉर न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन अँड स्टिलिंग द बॉडी. Stilling the body is the mind. So, slowly take your foot up. Wherever you can, fix it up. Join whichever you feel comfortable. Some people are better with left, some people are better with right. Join your palms together. Stay still. Keep your eyes open. Watch your breath. Very nice, very nice, very nice. और धीमी गति से छोड़ दीजिए. दूसरे पैर की तरफ जितना हो सके कीजिए. हमेशा हमारे शरीर की एक साइड ज़्यादा, मराठीत म्हणतो लवचिक असते जास्ती. एक साइड थोडीशी पडत असते. डझंट मॅटर. जेवढं जमेल तेवढं करायचं. आता एक व्यायाम करूया. पाय आपण गुडघ्यावरती क्रॉस ठेवूया. नमस्कार करूया. आणि एक्झेलमध्ये जेवढं जाईल तेवढं खाली जाऊन इनहेलमध्ये सरळ. दुसऱ्या पायाने एक्झेल. इनहेल. रिक्वेस्ट आली आहे की सिटिंग आसन घ्या. बसूया. पर्वतासन आपण करतच होतो. तर पर्वतासनकडे परत प्रयाण करूया. तर आपण पहिलं पर्वतासन करून झालेलं होतं जे सरळ होतं. दुसरं हे केलेलं होतं. तर तिसरं पर्वतासन करूया. थर्ड पर्वतासन. इनहेल में सांस लेते हुए हाथ ऊपर ले जाइए और टॉर्शन. एक्सेल में राइट की तरफ मुड़ेंगे. इनहेल में सेंटर की तरफ.
एक्सेल में लेफ्ट की तरफ, इनहेल में सेंटर की तरफ और एक्सेल में हाथ छोड़ के पीछे की तरफ ले जाके। अब इससे क्या होता है, रीढ़ की हड्डी को हम टॉर्शन दे रहे हैं, तो अगर कहीं भी नर्व अटकी हुई है, प्रेशर दे रही है साइटिका वगैरह, तो वो नर्व से प्रेशर हट के पीठ में आराम आ जाता है। चौथा वेरिएशन, सांस लेते हुए हाथ ऊपर और सांस छोड़ के पूरा डायफ्राम कॉन्ट्रैक्ट करके आगे की तरफ झुक। आप लोग बैठे बैठे नाभि के ऊपर राइट हैंड रखे, लेफ्ट हैंड साइड में, नाभि के ऊपर कायानुपद 72,000 नाभि स्टार्ट फ्रॉम हियर। ये एरिया अगर हम रिलैक्स करते हैं तो सारी इमोशंस थम जाती है। देखिए कभी भी कुछ दर्द एंजाइटी होती है तो पहले पेट में महसूस होता है, इस एरिया को हमेशा सॉफ्ट पैल्पेबल रखना है। मुंबई सांस लेके डायफ्राम ऊपर, सांस छोड़ के नीचे। मुझे संकेत आ रहा है कि इसके बाद हम सेशन रोकते। मैं एक अनाउंसमेंट करना चाहूँगी। हमारे यहाँ इंस्टीट्यूट में निष्पन्न ऐप करके है, तो आज वो फिर से रीलॉन्च हो रहा है। बहुत सुसज्ज रूप से केंद्रित करके उसको रीलॉन्च किया जा रहा है। उसमें आपको 1000 मेडिटेशंस आप पाएंगे और दिन के आसन का 1 घंटे का प्रोग्राम है। कोई भी वो आसन प्रोग्राम स्विच ऑन करके अपने घर के एटमॉस्फेयर में आराम से आप कर सकते हैं। इसके अलावा इसमें बहुत सारे मेडिटेशन, चैंट्स, मंत्रस, सूर्य नमस्कार विद सूर्य के नाम के उच्चारण, बहुत अच्छी तरीके से इसको सुसज्जित किया गया है। तो आप कृपया इसको सब्सक्राइब कीजिए, आपको बहुत फायदा होगा।